पण माझी ती मैत्रीण आता आकाशातला तारा झाली आहे. हे बोलून राजने खिडकीतून बाहेर आकाशाकडे पाहिलं आणि एक तारा न्याहाळला. आणि प्रियाने आपल्या ओठांवर बोट ठेवून राजच्या बोलण्यावर थक्क होऊन त्याच्याकडे पाहिलं. आता पुढे. लहानपणापासून मी ऐकत आलो आहे की मी माझ्या आजोबांसारखा आहे. माझा स्वभाव, माझं चालणं, माझं बोलणं, माझा अहंकार सगळं माझ्या आजोबांसारखंच आहे. हे सारं ऐकत मी माझ्या आजोबांच्या खूप जवळ गेलो. त्यांच्यासोबत बाहेर फिरणं, त्यांच्यासोबत जेवणं, उशिरापर्यंत गप्पा मारणं, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी मी हृदयात नाही तर डोक्यात साठवत असे. कारण ते नेहमी म्हणायचे की गोष्टी डोक्यात ठेव, मनात ठेवल्यास कमकुवत होशील. पण इतका विचार करणारे माझे आजोबासुद्धा माझ्या आजीच्या प्रेमात गुंतले होते. हे बोलताना राज हलकं हसला आणि त्याला हसताना पाहून प्रियाही नकळत हसली. त्यांचंही आपल्यासारखंच अरेंज मॅरेंज होतं. माझ्या आजीला पाहून आणि बोलणं झाल्यावर आजोबांना त्या आवडल्या. आजीलाही आजोबा आवडले. सगळं काही छान चाललं होतं आणि मग त्यांचा विवाहही झाला. पण अचानक आजी प्रत्येक गोष्टीवरून आजोबांशी भांडायला लागली. कुठल्याही कारणाशिवाय रुसायला लागली. आजोबा सतत विचारून थकून जायचे की नेमकं काय झालंय, पण त्या काहीच सांगायच्या नाहीत. चुकीशिवायही आजोबा त्यांची माफी मागायचे, त्यांना समजवायचे. पण एका टप्प्यानंतर ते या सगळ्यांनी थकले. म्हणून त्यांनी माझ्या आजीशी थोडं कठोर वागायला सुरुवात केली. काळजी घ्यायची, पण प्रेम व्यक्त करणं, रुसल्यावर समजवणं त्यांनी सोडलं. हे सगळं पाहून आजी उदास राहू लागल्या. पण त्यांना हेही कळत होतं की आजोबांना असं बनवणाऱ्या त्या स्वतःच आहेत. माझ्या आजोबांनी मला शिकवलं होतं, प्रेम कर, खूप प्रेम कर, पण ते व्यक्त करू नकोस. कारण व्यक्त केल्यानंतर त्या प्रेमाची किंमत संपून जाते. राजचं बोलणं ऐकून प्रिया थक्क झाली. पण तिने काहीही बोललं नाही. कारण ती इच्छित होती की राजनं आज आपलं सगळं मन मोकळं करावं. काळ पुढे सरकत गेला आणि त्या काळासोबत आजोबांनी सांगितलेलं प्रत्येक वाक्य माझ्या हृदयात आपली जागा करत गेलं आणि माझ्या मनात त्या गोष्टींनी एक ठाम विचार निर्माण केला. मी अगदी माझ्या आजोबांसारखाच आहे. कमी बोलतो, कोणाशी फारसं मिसळत नाही. इतकंच काय, माझ्या कुटुंबाशीही नाही. म्हणूनच माझं कुटुंब माझ्यावर खूप रागावतं. त्यांना वाटतं हा आजोबांचा परिणाम आहे. पण नाही, हा परिणाम किंजलचा आहे. किंजलमुळेच मी असा झालो. राजने असं म्हटलं तेव्हा प्रिया कधी त्याच्याकडे पाहत होती तर कधी खिडकीतून बाहेर आकाशात चमकणाऱ्या ताऱ्याकडे. मी जेव्हा शहराबाहेर कॉलेजमध्ये शिकायला गेलो तेव्हा फक्त अभ्यासावर लक्ष असायचं आणि हॉस्टेलला पण मी कोणाशी मिक्स होत नव्हतो. पण हळूहळू तन्मय आणि हर्ष माझे मित्र झाले आणि किंजल त्यांची मैत्रीण होती. तिचे स्टाईल कसा होता माहीत आहे तुला? अगदी मुलासारखा. असं बोलून राज हलकसा हसला आणि त्या हसण्याकडे प्रिया कौतुकाने बघत राहिली. बॉयकट केस होती तिचे. जीन्स, शर्ट आणि टी शर्ट याशिवाय काहीच घालत नसे. मुलं तिच्या समोर काहीच नव्हते. अगदी मुलांसारखी बोलायची. तन्मय आणि हर्षच्या खांद्यावर हात ठेवून चालायची. बाईक चालवायची आणि आम्हाला मागे बसून न्यायची. नावाने किंजल होती पण कृतीत मात्र वेगळीच होती. असं बोलून आणि जुन्या आठवणीत हरवून राज पुन्हा हसू लागला आणि यावेळी प्रियाही हलकसं हसली. सुरुवातीला मी तिच्याशी फार बोलत नसे. पण हळूहळू आमच्या विचारांची जुळवाजुळव होऊ लागली आणि त्यामुळे आमच्यात मैत्री झाली. तिलाही शिकून व्यवसाय करायचा होता. पैसे कमवायचे होते. आपल्या पप्पांना परदेशात फिरवून आणायचं होतं. तिचं कुटुंब म्हणजे फक्त तिचे पप्पा. लहानपणापासून त्यांनी तिला मुलासारखंच वाढवलं होतं. त्यामुळे तिच्या सगळ्या सवयी मुलांसारख्याच झाल्या होत्या. तिलाही प्रेमात काही रस नव्हता आणि लग्नातही नाहीच. तिचे सगळे विचार माझ्या विचारांशी जुळत असल्याने आम्ही एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू लागलो आणि अभ्यासात एकमेकांना खूप मदत करू लागलो. एके दिवशी आम्ही असंच कुठेतरी फिरायला जात होतो तेव्हा आम्हाला एक मुलगा भेटला. त्याचं नाव हेमंत होतं. त्याने माझ्या डोळ्यांसमोरच किंजलला प्रपोज केलं. हे बघून किंजल आणि मी दोघंही हसू लागले. कारण मला माहीत होतं की त्याने चुकीच्या मुलीची निवड केली आहे. आणि काही अंशी हेही खरं होतं की किंजल जशी वागत असे त्याप्रमाणेच त्याने तिला पसंत केलं होतं. पण नंतर त्या मुलाने असंही सांगितलं की त्याला किंजलचा हाच अंदाज खूप आवडतो आणि दुसरं म्हणजे किंजल जरी मुलासारखी असली तरी ती मनाने खूप स्वच्छ आहे. ती कधीच कोणाचं वाईट ना विचार करते ना करते. हेमंतने आपल्या दृष्टीने किंजलमधल्या
खूप गुणांचा शोध घेतला होता आणि ते सांगूनही टाकले होते, पण किंजलनं तरी त्याला नकार दिला होता. काही काळ गेला आणि आमचं फर्स्ट इयर पूर्ण झालं. सुट्टीत घरी आलो आणि घरी आल्यावरही मी तसाच होतो जसा आधी होतो. अभ्यास कसा चाललाय एवढंच सगळ्यांना माहीत होतं. बाकी कोण मित्र आहे कोण नाही हे कुणालाच ठाऊक नव्हतं. किंजलशी तितकंच फोनवर बोलत होतो जितकं हर्ष आणि तन्मयशी. हो, ती माझ्यासाठी तन्मय आणि हर्षपेक्षा खूप चांगली मैत्रीण होती, पण फक्त आणि फक्त मैत्रीणच, त्या पलीकडे काहीच नव्हतं. हे बोलताना राजने प्रियाच्या डोळ्यात बघितलं तेव्हा प्रियाने नजर खाली घेतली. राजने प्रियाचं एक बोट पकडलं आणि त्या बोटांशी खेळत तो पुढे बोलू लागला. सुट्ट्या संपल्यावर परत अभ्यास सुरू झाला तेव्हा मला किंजलमध्ये हळूहळू बदल दिसायला लागले. ती सतत फोनवर राहू लागली होती, कॉलवर बिझी असायची. हर्ष आणि तन्मयशी भेटणं तिने कमी केलं होतं, पण माझ्याशी मात्र भेटायची. काय झालंय तुला, कुठे बिझी राहतेस आजकाल? तुला एक गोष्ट सांगायची होती मला. हो सांग ना. तो हेमंत नावाचा मुलगा आठवतो का तुला, ज्याने मला प्रपोज केलं होतं? हो, मी त्याला होकार दिला. किंजल म्हणाली. मस्करी करू नकोस. तू आणि प्रेम, मला माहिती होतं तू विश्वास ठेवणार नाहीस. तू तर सोड, मी स्वतःही विश्वास ठेवू शकत नाही की मी कुणावर प्रेम करते. हा चमत्कार झाला कसा? सुट्ट्यांमध्ये त्याने मला फोनवरून खूप विनवलं एकदा भेटायला. मी त्याला भेटायला गेले तर त्याने मला खूप समजावलं की मी त्याला एक चान्स द्यावा. म्हणाला की खूप प्रेम करतो तुझ्यावर आणि तू अशीच आवडतेस मला. तो माझ्याशी लग्नही करणार आहे आणि माझी स्वप्नही पूर्ण करणार आहेत. म्हणजे विश्वास ठेवून तू त्याला चान्स दिलास? हो दिला, आणि जितकं प्रेम तो माझ्यावर करतो तितकंच ते प्रेम मीही आता त्याच्यावर करते. तो खूप चांगला आहे आणि मला त्याच्यावर सर्वात जास्त प्रेम यासाठी आहे कारण त्याने मला जशी आहे तशीच पसंत केलंय. माहीत आहे का राज, कदाचित आपली विचारसरणी चुकीची होती. आयुष्यात प्रेम तर असायलाच पाहिजे. प्रेमाशिवाय आयुष्य काहीच नाही आणि प्रेम व्यक्तही करायला पाहिजे. आपण जितकं व्यक्त करतो त्याच्या दुप्पट आपल्याला मिळतं. तू व्यक्त करतेस प्रेम? हो, समोरचाही तितकंच व्यक्त करतो. मी खूप आनंदात आहे राज, खूप आनंदात. तो माझ्यावर खूप प्रेम करतो आणि इतकं प्रेम बघून मीही फुलून गेली आहे. चल मग, छान आहे. तू आनंदी आहेस म्हणजे मीही आनंदी. मित्राच्या आनंदापेक्षा मोठं काही नसतं. मग या आनंदात मला मिठी नाही मारणार? का नाही मारणार? खूप लवकर माझ्या याराचं लग्न आहे. हा हा हा. राज बघ ना, तुझ्यासाठी मी सुद्धा कशी कोणाला आणते. तुझा आनंद पाहून तर वाटतंय माझे आजोबा चुकीचे होते. मग काय ठरवलंस? आता काहीच ठरवलं नाही, पण तुझ्या बोलण्यामुळे विचार करायला लावलंयस. हो, पण प्लीज अजून कुणाला सांगू नकोस हं याबद्दल. हर्ष आणि तन्मयलाही नाही. सगळं फिक्स झाल्यावर मीच सांगेन, नाहीतर सगळे मला खूप चिडवतील. पक्कावाला पक्का. तू वचन घेतलंस आणि मी नाही पाळलं असं कधी झालंय का? अरे माझ्या मित्रा, तूच माझा खरा मित्र आहेस. काही दिवसांनी अरे हे सगळं काय आहे? लिपस्टिक, मेकअप, केस वाढवलेत, कुर्ता पायजमा, साडी घालायला लागली आहेस? हो, कारण हेमंतला मी अशी अजून जास्त छान वाटते. पण त्याने तर असं म्हटलं होतं ना की तुला जशी आहेस तशीच आवडतेस त्याला. हो, पण त्याचं म्हणणं आहे की आयुष्यात थोडा बदल आवश्यक असतो आणि हा बदल मलाही आवडायला लागलाय. तो इतका प्रेमात वेडापिसा झालाय माझ्या मागे की विचारू नकोस. तू ही तर बावरी झाली आहेस. हो तर मित्रा, प्रेम व्यक्त केलं तरच प्रेम मिळतं ना. मी फक्त इतकंच इच्छितो की तुला दुखावलं जाऊ नये. माहिती आहे का तुला, तू मला बदलते आहेस, राज म्हणाला. मीच तर इच्छिते की तू बदलावंस. मला शोधावं लागेल असं कुणीतरी जो माझ्यावर इतकं प्रेम करेल, राज म्हणाला. मिळेल मिळेल, टेन्शन घेऊ नकोस, किंजल म्हणाली. मित्रासाठी प्रार्थना कर बरं, फक्त स्वतःसाठीच मागत फिरू नकोस, राज म्हणाला. ऑलवेज मित्रा, तुझ्यासाठी तर स्वतःच्या आधी मागेल. प्रेमात हेमंत एक बाजू आणि मैत्रीत तू एक बाजू, किंजल म्हणाली. ठीक आहे. आता फक्त तुझ्या लग्नाचे कार्डच्याही वाट पाहावी लागेल. हो, आणि मला उद्या तुझ्या हातात एखाद्या मुलीचा हात धरलेलं पाहायचं. तूही ना. पण आता अभ्यासावर लक्ष दे. मार्क्स खराब येत आहेत, याबाबत लक्ष ठेव. हा मित्रा, पण मी काय करू? हे मनशी बोलल्याशिवाय मन शांत होत नाही. पण आता अभ्यासालाही लक्ष देईन. काही दिवसांनी राज राज ती किंजल. किंजल, काय झालं तुला? असं का ओरडत आहेस? राज ती किंजल. काय किंजल? काय झालं किंजलला? राज, किंजलने उडी मारली. उडी मारली मित्रा. ती
तन्मय, तू का रडतोयस? आणि किंजलला काय झालं? व्यवस्थित सांग. तू तू चल. इतकी गर्दी कशी? हर्षला काय झालं? काही नाही, तू चल इथून, मी तुला सर्व सांगतो. नाही, हे सगळं काय बोलत आहेत? किंजलचं नाव घेत आहे. राज जेव्हा गर्दीत पोहोचला तर किंजल जमिनीवर पडलेली होती. एका बाजूचा भाग जमिनीकडे झुकलेला होता आणि तिथे फक्त रक्त होतं. राजने किंजलला उचललं आणि ती त्याच्या बाहुंमध्ये झुलू लागली. तिच्या हाडात जखमा होत्या. एक डोळा निघालेला होता. एक बाजूचा जबडा फुटला होता. ज्या केसांना तिने लांब केलं होते ते सगळे रक्ताने भिजलेली होती. ज्या नखांना रंगवले होते ती आणि तिच्या बोटांच्या मनगटाचे हाड तुटलेले होते. पायात चेन होती पण पाय तुटून वाकलेले होते. 6व्या मजल्याच्या इमारतीवरून पडल्यावर किंजल एका तुटलेल्या खेळण्यासारखी झाली होती. काही चांगलं राहिलं होतं तर ते म्हणजे एक डोळा जो उघडला होता आणि जणू काही ती फक्त राजकडेच पाहत होती आणि काहीतरी सांगू इच्छित होती. राज आणि किंजलच्या वडिलांनी तिला उठवण्यासाठी खूप प्रयत्न केले पण जिने स्वतःचा श्वास सोडला होता ती दुसऱ्यांच्या वेदना कशी ऐकू शकेल? याच दरम्यान हेमंत शहराबाहेर होता. किंजलची बॉडी सापडली तेव्हा तिच्या हातात एक पत्र सापडलं ज्यात लिहिलं होतं की ती अभ्यासात कमजोर होऊ लागली होती. मागील परीक्षेत खूप खराब गुण आले असल्यामुळे तिने हा पाऊल उचलला आणि यामुळे प्रकरण बंद करण्यात आलं. पण एका दिवशी राजसमोर एक पत्र आलं जे वाचून राज जोरजोराने रडत म्हणाला, का बदललीस तू? माझे आजोबा बरोबर होते. किंजलच्या हातात जो कागद मिळाला होता तो आत्महत्येची चिठ्ठी होती. त्यात तिने लिहिले होते की तिला अभ्यासावर लक्ष देता येत नाही आणि त्यामुळे ती स्वतःचे व तिच्या बाबांचे स्वप्न पूर्ण करू शकणार नाही असे तिला वाटत होते. म्हणून तिला या सगळ्यांपासून दूर होऊन कायमची शांत झोप घ्यायची आहे. किंजलचे वडील यावर विश्वासच ठेवू शकले नाहीत की त्यांची मुलगी फक्त अभ्यासामुळे इतकी कमकुवत झाली की वडिलांना सोडून कायमची निघून गेली. हर्ष आणि तन्मय यांनी स्वतःला कसं तरी सावरलंय पण राज आणखीनच गप्प झाला कारण जिच्याशी तो नेहमी बोलत असे ती तर कायमची शांत होऊन या जगातून निघून गेली होती. सुसाईड केस नोंदवून हा खटला बंद करावा लागला कारण किंजलबद्दल सगळ्यांनी इतकेच सांगितले की ती बदलू लागली होती. मुलांसारखी राहणारी मुलगी सुद्धा बदलू लागली होती. पण ती असे का करत होती हे कोणालाच ठाऊक नव्हते, फक्त राजला सोडून. आणि राज त्या अवस्थेत नव्हता की तो काही करू शकेल. पण एके दिवशी तो हेमंतविषयी विचार करत होता की किंजलच्या मृत्यूनंतर ना तो कधी आला आणि ना कधी दिसला. पण त्याच दिवशी राजच्या खोलीत हर्ष त्याचा सगळा पसारा आवरत होता जो इतक्या दिवसांपासून विखुरलेला होता. तेवढ्यात राजच्या एका वैयक्तिक डायरीतून एक फोल्ड केलेला कागद खाली पडला. हर्षने तो उचलून वाचला आणि वाचल्यानंतर त्याला वाटले की हा कागद त्याने वाचायला नको होता. मग तो कागद नेऊन त्याने राजला दिला. तोच कागद खरीखुरी सुसाईड नोट होती. ती चिठ्ठी हातात घेताच राजला असं वाटलं जणू कोणी त्याला जंजिरांनी बांधून ठेवलंय, कारण सगळं काही माहीत असूनही तो काहीच करू शकत नव्हता. राज, नाही आहे ना आता मी तुझ्यासोबत? तुझी मैत्रीण तुला सोडून गेली ना? माहीत आहे रागावला असशील माझ्यावर, हाच विचार करून की मी इतकी कमकुवत कशी झाले. पण काय करू दोस्त, स्वतःला कमकुवत बनवणारी मीच आहे. मला माहीत आहे जेव्हा तुला ही चिठ्ठी मिळेल तेव्हा माझं नामोनिशाण मिटलेलं असेल, कारण मला ठाऊक आहे की तुझी पर्सनल डायरी तुझ्याशिवाय कोणी वाचत नाही आणि शनिवार वगळता तू ती कधीच उघडत नाहीस. आता तू हे कधीही वाचशील पण मी तुझ्याजवळ नसणार हे नक्की आहे. काय करू, छानशी जिंदगी होती, खूप प्रेम करणारे बाबा होते, तुझ्यासारखा जिवलग दोस्त होता. पण तरीही मी अशा सवयीच्या पलीकडे गेले की आज त्या जुदाईपुढे सगळ्यांचं प्रेम फिकं पडतंय. बरोबरच होतो आपण. प्रेमासारख्या गोष्टीपासून दूर राहणं हाच खरा मार्ग आहे. मला अजिबात समजला नाही हेमंतला मी खरंच आवडत होते की नाही. आधी त्याने म्हटलं होतं की मी जशी आहे तशीच त्याला आवडते. मग त्याने म्हटलं तू अशी राहा, मग म्हटलं तू तशी बन, मग म्हटलं तू असं चाल, मग म्हटलं तू असं बस. इतकंच नाही तर त्याने मला तुमच्यापासून सुद्धा दूर केलं. पण त्याच्या प्रेमात मी सगळं काही केलं हे समजून की तो मला खूप प्रेम करतो. पण काही दिवसांपूर्वीच त्याने दुसऱ्या मुलीशी साखरपुडा केला. माहिती आहे का राज? का? कारण त्याचं माझ्याशी मन भरलं. जेव्हापर्यंत मला त्याच्यावर प्रेम नव्हतं तेव्हापर्यंत तो माझ्यावर प्रेम करण्याचे दावे करत होता आणि मग माझ्यावर आपली सवय लावून त्याच सवयीने तो दुसऱ्या कुणाकडे वळला.
असं वाटायला लागलंय की प्रेम व्यक्त करणं हाच गुन्हा झाला. किमान त्याचं तरी मन माझ्याशी भरलं नसतं. ज्या हाताला मी धरायचे त्या हाताच्या बोटात आज कुणा दुसऱ्याने घातलेली अंगठी आहे. खरं सांगते राज, मी ब्लॅक झाले आहे. अंधाराशिवाय मला काही दिसत नाही आणि मी त्या अंधारात सामावते. फक्त एक शेवटचं वचन हवंय तुझ्याकडून. जसं जगता जगता तू वचन पाळलंस तसंच माझ्या मृत्यूनंतर सुद्धा पाळ. जसं जगता जगता तू कधी माझ्या बदलण्याचं कारण कुणाला कळू दिलं नाहीस तसंच माझ्या मृत्यूनंतर सुद्धा कळू देऊ नकोस. ही गोष्ट फक्त तुला माहीत आहे, तुलाच माहीत राहू दे. माझ्या मृत्यूचं कारणही फक्त तुलाच माहीत राहू दे. नाहीतर माझे बाबा हे सहन करू शकणार नाहीत की त्यांच्या प्रेमाची मी किंमतच केली नाही. त्यांच्या प्रेमाची मला खूप कदर आहे राज, पण मी त्यांच्या प्रेमाच्या लायकीचीही नाही आणि आता तुझ्या मैत्रीची सुद्धा लायकीची नाही. हे मनची सवय मला अशी लागली आहे की आता कोणतीही नशा काही कामाची नाही आहे. महिनाभरापासून लपून लपून रडते, ओरडते. राज, आता नाही होत माझ्याकडून. खूप समजावलं या मनाला, पण हे मानतच नाही. परत परत हे मनकडे ओढून नेतं आणि मग तिथून अपमानित होऊन परत येतं. आता या मनाला कायमचं शांत करायला हवं. शेवटी मी इतकंच सांगू इच्छिते, प्रेम करा किंवा नका करू, पण कोणाची सवय लावू नका. कोणासाठी स्वतःला बदलू नका. माझ्यासारखी अवस्था करू नकोस राज. मी तर घसरले मित्रा, तू नको घसरूस. आणि शपथ आहे तुला माझी, हे म्हटला कधी काही बोलू नकोस किंवा करू नकोस. तो प्रेम आहे मित्रा आणि प्रेमाचं वाईट कधीच नको व्हायला. त्याचं मनच तर भरलं आहे आणि माझंही या आयुष्यापासून मन भरलंय. हर्ष, तन्मय यांनाही भ्रमातच राहू दे आणि माझी कधी आठवण काढू नकोस मित्रा, नाहीतर आपल्या मैत्रीवर प्रश्न उपस्थित होईल ज्याचं उत्तर ना मी देऊ शकेल ना तू शोधू शकेल. फक्त माझ्या दिलेल्या शपथला आणि वचनाला जिवंत ठेव, कारण वचन पाळण्यात तुझ्यासारखा वफादार कोणी नाही. रडावंसं वाटतंय ना? प्लीज रडू नकोस. ज्याला तू कधी रडताना पाहिलं नाहीस त्याचे अश्रू तू आता डोळ्यांनी न पाहता अनुभवतोय. आणि मला सर्वात जास्त वेदना याचीच आहेच की माझ्या दिलेल्या अश्रूंना मी स्वतः पोसू शकत नाही. माझ्या मित्रा, मी जाते या जगातून, पण 2 गोष्टी घेऊन जाते. माझ्या बाबांचं माझ्यासाठीचं त्यागाचं प्रेम आणि तुझी मैत्री. बाकी सगळं इथेच सोडून जाते. आणि हे काय आहे माहिती आहे तुला? बदलणारं प्रेम, फसवणूक, लोकांचे प्रश्न, अभ्यास, करिअर, स्वप्न, सगळं सगळं सगळं. वर्तमान काळ. राजने प्रियाचा हात घट्ट धरला होता आणि नजरा पलंगावर खिळल्या होत्या. पलंगाच्या चादरीवर राजच्या अश्रूंचे डाग होते, तर प्रिया मात्र बाहेर आकाशात चमकणाऱ्या तारकांकडे पाहत रडत होती. प्रियाला असं जाणवत होतं जणू ती ताऱ्याकडे नाही तर किंजलच्या चेहऱ्याकडे पाहत आहे, जिला तिनं खऱ्या आयुष्यात कधी पाहिलंही नव्हतं. या शब्देने आणि वचनाने मला बांधून ठेवलं होतं, नाहीतर तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला तेव्हाच मिळालं असतं जेव्हा तू किंजल आणि माझ्या नात्याला वेगळं काहीतरी समजली होतीस. असं म्हणत राज पलंगावरून उठला आणि खिडकीजवळ जाऊन आपले डोळे पुसले. प्रिया पलंगावर बसलेलीच राहिली. मी तुम्हाला हेमंतसारखी वाटते का? प्रियाने दाटलेल्या गळ्याने विचारलं. हे ऐकून राजनं तिच्याकडे पाहिलं आणि थोडा वेळ शांत राहून म्हणाला, नाही. तुम्हाला असं कधी वाटलं का की मीही तुम्हाला फसवून कुणा दुसऱ्यावर प्रेम करीन? प्रिया, आत्ताच तर मी तुला सगळं सांगितलं आहे, राज कळवळून म्हणाला. तेच ऐकून मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, प्रिया म्हणाली. जसं हेमंतनं किंजलला तडपवलं तसंच तुम्ही मला तडपवलंत. तुम्ही आपल्या मैत्रिणीची काळजी हे एक हट्टासारखं करून घेतलं. किंजलची मैत्री आणि तिच्या वचनांचा अर्थ समजून घेणारे तुम्ही पण पत्नीचं प्रेम गुलामीसारखं समजू लागलात. म्हणूनच हे स्पष्ट आहे राज की तुम्हाला तुमच्या मैत्रिणीच्या शब्दांचा खरा अर्थ समजला नाही. पत्र तुम्ही वाचलं पण ते जाणवलं मात्र मलाच. मी आत्ताच तुझ्याजवळ आलोय, राज म्हणाला. दूर करून झाल्यानंतर ना? प्रियाने विचारलं. तुला मी अजूनही कळत नाहीये ना? तुम्ही तर सगळं समजूनही दुर्लक्ष केलं. तुम्हाला चांगलंच ठाऊक होतं की तुम्ही जसं विचार करत आहात मी तशी नाहीये, तरीही तुम्ही मला तडपवलं जेणेकरून मी तुमच्या प्रेमासाठी तडफडत राहीन, तुमच्या वाचून माझं मन कधीच न भरावं म्हणून. घरी जाऊन बोलूया या विषयावर, असं म्हणत राजनं नजर वळवली. कारण प्रियानं अगदी बरोबर ओळखलं होतं की आतापर्यंत राज तिच्यासोबत काय करत होता. तुम्हाला हवं असेल तर इथेच थांबा किंवा तुमचं मन असेल तर तुम्ही घरी जाऊ शकता. मला झोप येते, मी झोपते, प्रिया म्हणाली.
प्रिया, मी इथे राहायला किंवा एकटं जाण्यासाठी आलो नाही, राज रागाने म्हणाला. मला इथेच राहायचं आहे, प्रिया आपला चेहरा पुसत म्हणाली. तिचा चेहरा अश्रूंनी चमकत होता. तुला इथे राहू देणार नाही, सोबत तर तू माझ्यासोबतच येशील, राजनं प्रियासमोर येऊन तिच्या डोळ्यात पाहत सांगितलं. पण प्रियानं त्याला दुर्लक्ष केलं आणि बाजूने निघून गेली. तेव्हा राजनं तिला खिचून आपल्याजवळ ओढलं आणि रागाने मोठ्या आवाजात म्हणाला, हो, सगळं जाणून बुजून केलं जेणेकरून तू कायम माझ्याजवळ राहावं. आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.